नमस्कार, जय महाराष्ट्र। जसं आपण पाहतोय की मतदान झाल्यानंतर आणि निकालानंतर बऱ्याचशा घटना समोर आलेल्या आहेत। आम्ही विशेषतः पुणे महापालिका प्रभाग क्रमांक 1 कळस धानोरी लोहगाव या प्रभागातून आम्ही जे शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार होते त्याच्यामध्ये गिरीजी जयवळ हे ओपन गटातनं होते, माझ्या मिसेस मीनाक्षी मस्के ह्या ओबीसी महिला गटातनं होत्या, हेमलताताई बनसोडे ह्या एससी महिला गटातनं होत्या आणि प्रदीप रावते एसटी पुरुष या गटातनं होते। तरी आमच्या 4ही उमेदवारांना जे मतदान कमी पडलं ते मतदानाच्या विरोधात आम्ही एक जन आंदोलन उभं केलं होतं। म्हणजे गावकऱ्यांनी ते आंदोलन केलं आणि त्याला एक मोठा सपोर्ट त्या ठिकाणी मिळाला आणि त्यावेळेला आम्ही EVM मशीनचं फोडून आणि दहन करून आम्ही त्याची प्रतिकात्मक होळी केली आणि त्याचा संदेश समस्त पुणेकरांना आम्ही देण्याचा प्रयत्न केला की हे जे मतदान EVMच्या माध्यमातून झाले ते अवैध मतदान आहे आणि आमच्या मतांची चोरी होऊन आम्हाला त्या ठिकाणी कमी मतदान दाखवलं गेले। तर पुढचं त्याचं एक पाऊल म्हणून आम्ही पत्रकार परिषद देखील घेतली आणि आता त्याचं पुढचं एक पाऊल जे 26 तारखेला आपला प्रजासत्ताक दिन आहे त्या दिवशी आम्ही एक प्रतिकात्मक बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याचा एक उपक्रम राबवतो आहे। तो पुणे महापालिका प्रभाग क्रमांक कळस धानोरी लोहगाव या प्रभागामध्ये असणाऱ्या 4 प्रमुख चौकांमध्ये आम्ही त्या ठिकाणी मतपेटी ठेवण्यात येणार आहे आणि मतपत्रिका तयार करून आम्ही लोकांना आवाहन करणार की तुम्हाला इथून हे मतदान मतपत्रिकेद्वारे व्हावं की EVM मशीनद्वारे व्हावं, यासाठी आम्ही जनजागृती करण्यासाठी हा एक अभिनव असा उपक्रम राबवणार आहोत। आमचा याच्यामागे जो उपक्रम आहे, आमचा जे याच्यामध्ये एक आमचा उद्देश आहे तो हा उद्देश आहे की सामान्य जनतेने हे सिद्ध करावं की ही जी निवडणूक होती ही त्यांना वैध वाटते का। त्यामुळे आम्ही ऑप्शन असं ठेवलेलं आहे पहिल्या मतपत्रिकेवरती की तुम्हाला जनतेला काय वाटतं, ही जी निवडणूक झाली ज्याच्यामध्ये तुमच्या घरामधले 2 मतं प्रभाग 1 मध्ये, 2 मतं प्रभाग 2 मध्ये, 2 मतं प्रभाग 3 मध्ये, हे तुम्हाला वैध वाटतं आहे का। दुसरी गोष्ट, जिथे तुम्ही मतदान करायला गेला तिथं मशीनचे बटन दबत नव्हते, तुमच्या समोर जनतेच्या समोर मशीन बदलल्या गेल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी, हे तुम्हाला वैध वाटतं आहे का। बऱ्याच ठिकाणी तुम्ही बॅनर्स बघितले, ज्यावेळेस आचारसंहिता लागते त्यावेळेस बॅनर्स कसे लागले होते, काही पक्षांचे झेंडे कसे लागले होते, हे तुम्हाला वैध वाटतं का। हे बघा, सामान्य जनता मतदान करून घरी निघून गेली, त्यांना काहीच माहीत नाही आहे की कॅल्क्युलेशन्स कसे झाले, काय प्रकारे निवडणूक हँडल करून गेली। आम्ही तुम्हाला एक फोरम उपलब्ध करून देतो आहे की तुम्हाला ही निवडणूक वैध वाटते का। आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला बॅलेट पेपरवरती निवडणूक पाहिजे नाही का तुम्हाला निवडणूक पाहिजे नाही आहे जी आपल्या EVM मशीनवरती होती, असे 2 ऑप्शन उपलब्ध करून देतो आहे। तुम्हाला दोन्ही ठिकाणी वोटिंग करायचं आहे, जे काही निर्णय असेल ते कॅमेऱ्यासमोर तुम्हाला दाखवलं जाईल की तुम्ही काय निर्णय दिला आहे। नक्की या, वोटिंग करा। विश्रांतवाडी धानोरी लोहगावच्या प्रत्येक मेजर चौकामध्ये आम्ही मतपत्रिका आणि मतदान पेटी उपलब्ध करून देणार आहोत। 26 जानेवारीला आम्ही हे करणार आहोत, तुम्ही नक्की यावं, मतदान करावं, ही आमची जनतेला विनंती असणार आहे। धन्यवाद। 26 जानेवारी लोकशाही दिन, लोकतंत्र दिन आणि आपल्याला या दिनी भारतीय संविधान अंमलात आलं होतं या देशामध्ये, याचंच लक्ष ठेवून बॅलेट की EVM हे आपल्याला ठरवायचं आहे। कारण EVMच्या घोटाळ्यामुळं अनेक उमेदवार जे जनतेच्या कोल्यातनं निवडून आले होते त्यांना EVMमुळं पराजय स्वीकारावा लागलेला आहे आणि हाच पराजय आणि हाच विजय खरा की खोटा हे करण्यासाठी आम्ही धानोरी प्रभागातनं बॅलेट की EVM या संदर्भात मतदान राबवलेलं आहे आणि सदर मतदान हे सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 26 जानेवारी रोजी प्रभागात लागू असेल तर सर्वांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेऊन EVMला असलेला विरोध हा आपण दाखवावा, एवढी आपल्यासाठी मी विनंती करतो आणि थांबतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।